हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी हर्षला स्वागत करते तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनल मी अँड माय डेमध्ये. तर फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे साबुदाण्याचे वडे. तर साबुदाणा वडे बनवण्यासाठी मी हे रात्री साबुदाणे भिजत घातले होते आणि सकाळी मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेतले. अगदी 1-2 वेळाच फिरवायचे, ब्रेक करून घ्यायचे फक्त. नाहीतर मग ते साबुदाणे कसे तेलामध्ये टाकले वडे की ते फुटतात. त्याच्यासाठी थोडेसे ब्रेक करून घेतले आणि नंतर जर वडे बनवले तर ते फुटत नाही. आणि ह्याच्यामध्ये मी आता बटाटा टाकते. तर जर साबुदाणा 2 वाटी असेल तर 1.5 वाटी इतकाच बटाटा घ्यायचा आहे. जर जास्त घेतला तर मग तो वडा ऑइली होतो. तर मी ते 2 वाटी साबुदाणे आणि 1.5 वाटी बटाटा घेतला आणि हे मिश्रण करून घेतलंय मी. ह्याच्यामध्ये शेंगदाणे आहे, मिरची, जिरं, कोथिंबीर, आलं, लिंबाचा रस आणि थोडीशी साखर टाकली आहे. तर हे सगळं साहित्य मी जाडसर मिक्सरला फिरवून घेतलंय फक्त आणि हे असं मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये मीठ पण टाकलंय. मी हे मिश्रण आता व्यवस्थित सगळं एकजीव करून घेते. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही आपण आता मसाले आणि मीठ वगैरे टाकलंय ते व्यवस्थित लागेल. तर हे तुम्हाला एक 5 मिनिटं 5 ते 7 मिनिट्स करायचं आहे हे प्रोसेस. आणि ही स्टेप मिस नाही करायची, कारण हे चांगलं असं मळून घेतल्यानंतरच वडे छान बनतात. तर तुम्ही हे असं एक 5 किंवा 7 मिनिट्स तुम्ही हे असं व्यवस्थित मळून घ्या पीठ. त्याच्यानंतर मी एका छोट्याशा प्लेटमध्ये ट्रान्सफर केलं आहे आणि मी आता वडे थापते. तर बघा, हे जसं आपण लाडू बनवतो तसं हे तुम्हाला थोडा त्याला आधी शेप द्यायचा आहे आणि नंतर असे हे थापायचे आहेत वडे. व्यवस्थित थापून घ्यायचे. नुसते तुम्ही त्याला एक चप्पट शेप देऊन ठेवलात तर ते तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे थोडे असे व्यवस्थित थापून घ्यायचे. इथे मी हे थोडेसे वडे थापून घेतले आणि माझ्याकडे अजून थोडं मिश्रण शिल्लक आहे आणि मी हे आता ऑइल फ्राय करते. तर ऑइल पण आपल्याला मीडियम फ्लेमवर असं गरम करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. खूप जास्त मोठा गॅस करायचा नाही. मोठा गॅस केला तर मग ते आतपर्यंत शिजत नाही. त्याच्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता तेलही चांगलं तापलं होतं. थोडेसे ह्याचे बुडबुडे कमी झाल्यासारखे वाटले की त्याच्यानंतरच परतायचे. तोपर्यंत परतायचं नाही. म्हणजे साधारण एक मिनिटभर तरी याला हात नाही लावायचा आणि 1 मिनिटानंतर ते मग आपणच असे सुटल्यासारखे वाटतात आणि परतले जातात. तर हे 1 ते 1.5 मिनिट्स तुम्ही असं तेलामध्ये ठेवून द्यायचे.
मी आता इथे चटणी वाटते. तर मी याच्यामध्ये घेतलं आहे खोबरं आणि माझं आधीचं मिश्रण शिल्लक होतं शेंगदाण्याचं आणि ते पण मी याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि चटणी वाटून घेते मी आता. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? आणि मी हे आता सर्व करते आणि छान झाले होते वडे, क्रिस्पी पण झाले होते आणि टेस्टी पण झाले होते. तर हे मी माझ्या मुलीला आणि मिस्टरांना नेऊन देते. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली माझी रेसिपी तर मला नक्की सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी परत तुमच्यासाठी उद्या एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत बाय.